उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गटनेते खुर्शीद आलम यांनी दिले निवेदन. बीड शहराच्या विकासासह 16 मागण्यांकडे वेधले लक्ष. बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत. मी समीर सरकार. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या. तसेच नागरिकांचे प्रश्न, लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि विविध संघटनांची निवेदनेही स्वीकारली. याच दरम्यान बीड नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते तथा नगरसेवक खुर्शीद आलम यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात शहर विकास, पायाभूत सुविधा, अल्पसंख्याक कल्याण आणि सामाजिक सलोखा या संबंधित एकूण 16 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. निवेदनातील प्रमुख मागण्या म्हणजेच अल्पसंख्याक संरक्षण कायदा करण्यात यावा, टीव्हीवरील हिंदू मुस्लिम वादविवाद डिबेट बंद करून सोशल मीडियावरील जातीयवादी पोस्टवर कारवाई करण्यात यावी, पेडबीड येथे उभारलेल्या सुसज्ज इमारतीत 50 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात यावे, बार्शीनाका येथे रेल्वे स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, खासबाग ते मोमीनपुरा दरम्यान पूल बांधण्यात यावा, शहरातील अंगणवाड्यांची संख्या वाढवण्यात यावी, कंकालेश्वर मंदिर, मोमीनपुरा नाल्यालगत रस्ता व संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलाच्या उंचीत वाढ करण्यात यावी, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह मंजूर करून त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, कंकालेश्वर मंदिर ते सफील पर्यंत पूल बांधून सफील बाजूचा रस्ता नर्सरी रोडला जोडण्यात यावा, शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, लाईट व नाल्यांच्या प्रश्नांबाबत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, शहरातील सर्वच प्रभागांना विकासासाठी समान निधी देण्यात यावा. यासह अनेक मागण्यांचे एक सविस्तर निवेदन गटनेते खुर्शीद आलम यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सादर केले व तातडीने याबाबत अंमलबजावणी करण्याची विनंती देखील केली. यावर आपले काय मत आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये सुचवा. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेधडक न्यूजसाठी मी समीर सरकार, बीड.